मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात शाळांमधून खूप मोठ्या प्रमाणात प्री स्कूल्सच्या एन्क्वायरी होत असतात. यामध्ये सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न जो विचारला जातो तो म्हणजे माझ्या मुलाला मी नक्की कोणत्या क्लासमध्ये ॲडमिशन घेऊ. खरं तर उत्तर खूप सोपं आहे. गव्हर्नमेंटने अगदी सिंपल शब्दात सांगितलेलं आहे की त्या वर्षीच्या 31 डिसेंबरपर्यंत म्हणजे चालू वर्षाच्या 31 डिसेंबरपर्यंत मुलाचं वय जर 6 वर्ष पूर्ण होणार असेल तर तो विद्यार्थी फर्स्ट स्टँडर्डमध्ये असावा. 5 वर्ष पूर्ण होणार असेल तर UKG, 4 होणार असेल तर ज्युनियर KG किंवा LKG, 3 वर्ष पूर्ण होणार असेल तर नर्सरी आणि त्याहीपेक्षा छोटा असेल म्हणजे 2 वर्ष पूर्ण होणार असेल तर तो प्ले ग्रुपमध्ये असावा. आता बऱ्याचदा काय होतं, पालक आमच्याकडे येतात आणि म्हणतात की काय होतं, द्या त्याला ॲडमिशन, त्याला सगळं ABCD येतं. तर फक्त ABCD किंवा 1 2 3 4 येऊन चालत नाही. तर खूप सारे स्किल्स आता गव्हर्नमेंटनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. मग ते स्टेट बोर्ड असो किंवा CBSE, बालवाटिका किंवा प्री स्कूलच्या माध्यमातून ती मुलांना शिकवली जातात आणि ती मुलांना यावीत अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. कारण याचा मुलांना पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी नक्कीच फायदा होतो. या सगळ्यांचा पालकांनी नक्की विचार करावा आणि कोणत्याही शाळेला फोर्स न करता त्यांना त्यांच्या वयाप्रमाणे ॲडमिशन घ्यावी. यामध्ये आता बऱ्याचशा शाळा म्हणतात की ठीक आहे आम्ही देऊ तुम्हाला ॲडमिशन, पण अशा वेळेस त्या पालकांकडून अंडरटेकिंग लिहून घेतात. तर अशा प्रकारचं अंडरटेकिंग दिलं तर पालकांनाच आणि विद्यार्थ्यांनाच पर्यायाने प्रश्नांना सामोरं जावं लागेल. कारण आत्ता नाही कदाचित पण पुढे इन फ्युचर मुलांना वेगवेगळ्या एंट्रन्सच्या वेळेस किंवा वेगवेगळ्या एक्झाम्सच्या वेळेस, युनिव्हर्सिटी ॲडमिशन्सच्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो. याचा सगळ्यांनी सारासार विचार करण्याची गरज आहे.